हॅलो, नमस्कार सर्वांना. मी मनीषाज लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज शिवनगरचा जो आपला योगा क्लास आहे, तर त्या योगा क्लासची आज ट्रिप चाललेली आहे. भोजाजी महाराजांचं जे आजनसरा हे गाव आहे, ह्या गावाला आज आपण चाललो आहे. आमच्यासोबत ह्या सहलीचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या. आणि चला आता आपण या सहलीला सुरुवात करूया. चला तर मग चला बसा गाडी. जय भोजाजी महाराज की जय. चला ये आपण अरे कामात असेल. जय श्री शिवाय. नमस्कार. भोजाजी महाराजांच्या इथे पुरणाचा स्वयंपाक राहते ना. हो ना, भरपूर स्वयंपाक राहते. सगळे शेड झालेले आहे हे. दिसतेच स्वयंपाकाची व्यवस्था केल्या जाते इथे. कोणता आहे? हां, इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अजून आपले 10 लोक कॅटर्सवाल्यांनी इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खूप छान व्यवस्था आहे. हंसराज भाऊ तिमांडे कॅटरर्स. अच्छा अच्छा. आहे कार्ड आपलं दाखवा, यूट्यूबवर दिसतील. हे हंसराज भाऊ आहे, कॅटर्स काम करतात आणि यांनी इथे खूप छान व्यवस्था केलेली आहे. यांच्याकडनंच इथे ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि कोणाला जर पाहिजे असेल तर यांचं हे कार्ड याच्यात दिलेलं आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबरसुद्धा आपल्याला मिळू शकतो. विजू भाऊ, तुम्ही ही ट्रिप अरेंज केली, आम्हाला इथपर्यंत आणलं. भोजाजी महाराजांचं दर्शन होत आहे. आपले आशीर्वाद, आपण आपलं सहकार्य, आपण सगळ्यांनी इथपर्यंत पोहोचलो. आपले सुद्धा आभार. खूप आपण माझ्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आलात. पण तुमच्यामुळे आम्हाला इथे येता आलं, याबद्दल धन्यवाद. पूर्ण ट्रिप ही विजूभाऊनी अरेंज केलेली आहे. थँक्यू विजूभाऊ. इतके सगळेजण आम्ही आलेलो आणि विजूभाऊनी इथे आजनसऱ्याला कॅटर्सला हे काम दिलेलं आहे आणि त्यांनी खूप छान व्यवस्था केली. असं एकटं पण येता येते इथे आणि स्वयंपाक वगैरे करता येते. भोजाजी महाराजांच्या इथे पुरणाचं खूप महत्त्व आहे, तर सगळेजण येतात तर पुरणाचा स्वयंपाक असतो. आजही आपल्याला इथे पुरणाचं स्वयंपाक जेवण करायचं आहे. चला.
सर्वांना चहा देत आहे. बाळ छान झोपलाय. सर्व व्यवस्था आहे इथे भुजाजी महाराजांच्या इथे. लहान बाळ वगैरे असेल तर बाळाला झोपण्याची सुद्धा व्यवस्था आहे बघा. हां, बाळाची आजी पण आलेली आहे. छान व्यवस्था आहे इथे. कोणाला काही त्रास होणार नाही. खूप मस्त व्यवस्था केलेली आहे. भुजाजी महाराजांची समाधी आहे इथे. समोर समाधी आहे आणि पाठीमागे महाराजांची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. छान दर्शन पण झालं. रविवारी आणि बुधवारी इथे खूप गर्दी असते. आज सोमवार असल्यामुळे छान दर्शन झालं. आज जास्त गर्दी नाही आहे. इथे सर्वजण दर्शन करून बंद झाले, बसलेले आहे. समोरचं शेड आहे हे मंदिराच्या अगदी समोर आहे. हो, खा पेढा का, काही हरकत नाही. सगळेच येतात. मंदिराच्या समोर आहे हे शेड. व्यवस्था खूप छान आहे. गणपतीची सुंदर मूर्ती आहे. राधाकृष्ण. चालू झालं. ते तिथे आहे. हो, होमकुंड, हवन. दुकानं भरपूर आहे इथे. सर्व वस्तू पण मिळतात. विचारा ना.
दुकानं भरपूर आहे. सोनामाय आणि भुजाजी बाबाचा छान फोटो घेतला वनिताताई. तोडसामते भजन म्हणत आहे. ताईला आवाज द्या ना. बापरे, भीती वाटते, टुलटुल हलते. चला आता परतीचा प्रवास सुरू होतो आहे. सगळेजण आपापल्या गाड्यांमध्ये बसत आहे. आजी 500 लोकांचा स्वयंपाक हो बनवते. बनवते ना. बरोबर आहे ना. इकडूनच जायला लागतं. बरोबर. हे बाहेरून रस्ता काढला गणपतीत जास्त त्या शिवटवर जास्त तिथंच आला. तिथे जास्त पाणी हे तर पिऊन टाकते रस्त्याचं पाणी.
सिमेंटचं राहते तिथे ते पाणी नुसतं वाहते ना ते पतत नाही त्याच्यात. मला भोजाजी महाराजाच्या दर्शनाला नेलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय. बाकीच्यांनी बोला ना काय बोलायचं असेल ते. मला त्यांच्यामुळेच पाहायला भेटलं पाहिजे. तुम्ही नाव नव्हतं ऐकलं काहीच त्यामुळे त्यांचे मला 6 कोटी आभार.